हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. गेल्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं जी एस टी म्हणजे काय, जी एस टी आपण कसा कॅल्क्युलेट करतो, मग एस जी एस टी म्हणजे काय, सी जी एस टी म्हणजे काय. आता आपण या भागामध्ये समजून घेणार आहोत की हे जे सगळे जी एस टी आहेत ते कोण भरतं, कोणाकोणाला भरावे लागतात, ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट केले जातात. त्याच्यासाठी कुठल्याही भागामध्ये तुम्ही गेलात तरी ट्रेडिंग चेन असते. म्हणजे डायरेक्ट जी व्यक्ती ही गोष्ट बनवते ती काही आपल्याला येऊन विकत नाही, तर मध्ये बरेच जण असतात आणि मग ती शेवटी लास्ट कन्झ्युमरपर्यंत पोचते. तर जो कोणी बनवतो ती वस्तू त्याला आपण मॅन्युफॅक्चरर असं म्हणतो. मग तो ती गोष्ट होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटरला विकतो. मग होलसेलर जो आहे तो रिटेलर जसं त्याच्याकडे मागणी करतो, त्याला सांगतो त्याप्रमाणे त्याला तो माल देतो आणि मग रिटेलर जो आहे कन्झ्युमरला माल देतो. आता एक समजून घेऊया, मॅन्युफॅक्चरर त्या गोष्टीवरती एक प्राईस लिहून देतो. मग त्या डायरेक्ट प्राईसला काही तो होलसेलरला विकत नाही, तो त्याला त्यामध्ये कमिशन घेतो किंवा त्याच्यापेक्षा कमी प्राईसमध्ये तो त्याला विकतो. मग ती जी कमी प्राईस आहे ती त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू असते, प्लस त्याच्यावरती तो जी एस टी लावतो. मग पुन्हा परत जेव्हा होलसेलर आहे रिटेलरला ज्यावेळेला विकतो त्यावेळेला तो सुद्धा रिटेलरला त्याच्यापेक्षा थोडीशी प्राईस जास्त करून, जेवढ्याला मॅन्युफॅक्चर त्यांना विकलेली आहे तर त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त प्राईस करून ती रिटेलरला देतो. रिटेलर जो आहे पुन्हा परत कन्झ्युमरला जो आहे तेव्हा विकताना त्याच्यावरची जी प्राईस त्यांनी लिहिलेली होती, प्रिंटिंग प्राईस जी होती त्याला आणि त्यालाच कन्झ्युमरला तो विकतो. आता ही प्राईस कशी वाढत जाते किंवा कन्झ्युमरसाठी ती प्राईस कशी होते ते आपण पाहूया. आता आपण समजूया की एखादी गोष्ट आहे मॅन्युफॅक्चररला ती 10 रुपयाला पडली. आता तो 10 रुपयाला विकेल का ती होलसेलरला, तर आपण पकडूया की ती होलसेलरला तो 10 रुपयाला विकणार आहे. त्याची प्रिंटिंग प्राईस काहीतरी वेगळी आहे, त्याला जी किंमत मिळालेली आहे ती त्याच्यापेक्षा कमी आहे, पण त्याने ठरवलं की मग थोडंसं वाढवून आपण ती होलसेलरला 10 रुपयाला विकूया. म्हणजे 10 रुपयाला होलसेलरला विकली. आता ही जरी टॅक्सेबल व्हॅल्यू, मग त्याच्यावरती जी एस टी लागला. आपण बघितलेलं आहे 0% आहे, 5% आहे, त्याच्यानंतर 24% आहे, त्याच्यानंतर 12% आहे, 28% आहे, चुकून मी 24 म्हणाली, 28% आहे. असे वेगवेगळे पर्सेंटेज आपण पाहिलेले आहेत. आपण पकडूया 5%नी ही गोष्ट विकली जाते. तर 5% त्याच्यावरती लागलेला आहे जी एस टी, म्हणजे किती झाली प्राईस 10.50, 10 रुपये 50 पैसे झाले. आता पुन्हा परत ज्यावेळेला तो रिटेलरला विकतो आहे त्यावेळेला तो 10 रुपये 50 पैसे प्लस त्याच्यावरती जी एस टी किंवा त्यांनी पकडलेली जी काही प्राईस 10 रुपये 50 पैसे त्याला पडलेली आहे, मग तो काय म्हणणार का बाबा मी आता त्याला 11 रुपयाला विकणार. मग तो ते 11 रुपये पकडतो आणि 11 रुपयावरती पुन्हा परत तो त्याला 5% जो जी एस टी लावतो. म्हणजे मग किती झाले पुन्हा परत 50 पैसे ते आणि हे 5 म्हणजे 55, म्हणजे ती झाली 11 रुपये 55 पैसे. आता रिटेलर जो आहे तो कन्झ्युमरला विकताना त्याच्यावरती प्राईस होती 12 रुपये. त्या 12 रुपयाला तो विकणार. म्हणजे मॅन्युफॅक्चरला ती हातामध्ये जेव्हा वस्तू मिळाली तेव्हा ती 8 रुपयाला पडलेली होती, ती कन्झ्युमरपर्यंत येईपर्यंत 12 रुपये झाली. त्याच्यावरती अर्ध्याचे अर्धे पैसे वाढलेले आहेत. 8चे अर्धे पैसे म्हणजे 4 रुपये वाढलेले आहेत. मग त्यांनी मॅन्युफॅक्चर जी होलसेलरला 10 रुपयाला विकली त्यांनी 11 रुपयाला पुढे विकली. मग ह्याने त्याच्यावरती प्रिंटिंग प्राईस काय होती 12 रुपये होती, 12 रुपयाला कन्झ्युमरला विकली. आता काय होतं पुढे बघूया आपण. एक शब्द आहे, नवीन आलेला शब्द आहे, तो म्हणजे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स.
तो काय आहे ते समजून घेताना सुद्धा आपण ह्याच प्रश्नाचं, याच उत्तराचं, याच एक्झाम्पलचं हे घेणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण बघूया व्हॉट इज इनपुट टॅक्स अँड व्हॉट इज आउटपुट टॅक्स.